विद्यार्थी बालमित्रांनो, इयत्ता 9वीच्या वर्गात आपले स्वागत। इयत्ता 8वीपर्यंत आपण प्राथमिक स्तरांवरील शिक्षणाचा अभ्यास केलेला आहे। या वर्षापासून आपण माध्यमिक स्तरावरील शिक्षणाचा अभ्यास करणार आहोत। इयत्ता 8वीला असताना आपण फक्त गणित ह्या एकाच विषयाचा अभ्यास केलेला आहे। हे 8वीचं गणिताचं पुस्तक आहे। या वर्षापासून आपण 9वीला या गणिताचे 2 भाग तयार झालेत। एक गणित 1 हा एक विषय आणि दुसरा जो आहे तो गणित 2, अशा प्रकारच्या 2 पुस्तकांचा आपण अभ्यास करणार आहोत। गणित 1 मध्ये सर्वसाधारणपणे गणितीय संकल्पना म्हणजेच बीजगणितातील काही घटक, अल्जेब्रातील काही घटक येतात, तर गणित 2 मध्ये भूमितीतील म्हणजेच जॉमेट्रीमधील काही घटक येतात। तर या 2 पुस्तकांचा आपण या वर्षापासून माध्यमिक स्तरावर अभ्यास करणार आहोत। यातील फर्स्ट चॅप्टर जे आपलं आहे ते फर्स्ट चॅप्टर मॅथ्स 2चं बेसिक कन्सेप्ट इन अ जॉमेट्री। जॉमेट्रीमध्ये काही बेसिक कन्सेप्ट आहेत याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। ज्याप्रमाणे नंबरला डेफिनेशन नसते त्याचप्रमाणे काही बेसिक कन्सेप्ट जॉमेट्रीमध्ये आहेत की त्यांना डेफिनेशन नाही आहे। त्यातील पहिली जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे पॉईंट। पॉईंट हा कॅपिटल लेटरने डिनोट केला जातो आणि तो 1 लेटरने डिनोट केला जातो। फॉर एक्झाम्पल पॉईंट पी। सेकंड कन्सेप्ट आहे लाईन। लाईन ही 2 लेटरने डिनोट केली जाते किंवा 1 लेटरने डिनोट केली जाते। इथे बघा ही लाईन दाखवलेली, ह्या दोन्ही डिरेक्शनला मी ॲरो दाखवलेला आहे। याचा अर्थ ही लाईन अनलिमिटेड आहे, लिमिटेड नाही। हिचं रीडिंग करताना लाईन ए बी और उलट लाईन बी ए और शॉर्टमध्ये लाईन एल आपण असं करू शकतो। लाईन ए बी और लाईन बी ए और लाईन एल। त्यानंतर थर्ड कन्सेप्ट आहे प्लेन। प्लेन ही प्लेनची फिगर मी ड्रॉ केली बघा। प्लेन 3 लेटरने किंवा 1 लेटरने डिनोट केलं जातं। ही जी साईड आहे ह्या प्लेनच्या 4 साईड, या 4 साईड या इन्क्रीज झालेल्या आहेत। हे प्लेन जे आहे हे प्लेनसुद्धा अनलिमिटेड आहे। प्लेन डिनोट करण्यासाठी 1 लेटर किंवा 3 लेटर यूज केले जातात। प्लेन एच और प्लेन ए बी सी, अशा प्रकारे या 3 कन्सेप्ट आहे जॉमेट्रीमध्ये का ज्याची आपण डेफिनेशन करू शकत नाही। त्यानंतर पुढील जो पॉईंट आहे तो कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट्स अँड डिस्टन्स। ही एक नंबर लाईन मी तुम्हाला दाखवलेली आहे। या नंबर लाईनवरती हे पॉईंट दाखवलेले आहेत बघा। ए बी सी हे 3 पॉईंट आहेत। त्यानंतर ओ पी क्यू आर हे 3 पॉईंट दाखवलेले आहेत आणि ह्या पॉईंटशी संबंधित रिलेटेड काही नंबर मी दिलेले आहेत बघा। ओ पॉईंटशी रिलेटेड नंबर 0 आहे, ए सी रिलेटेड नंबर 1 आहे, बी सी रिलेटेड नंबर 2 आहे, त्याचप्रमाणे सी सी रिलेटेड नंबर 3 आहे। हे जे खाली नंबर जे दाखवलेले आहेत या नंबरला म्हणतात कोऑर्डिनेट। फॉर एक्झाम्पल पॉईंट सीचा कोऑर्डिनेट 3 आहे। सिमिलरली पॉईंट क्यूचा कोऑर्डिनेट -2 आहे। इथे मी लिहिले बघा, हिअर द पॉईंट बी, हा पॉईंट बी बघा। पॉईंट बी ऑन अ नंबर लाईन डिनोट द नंबर 2। बी हा जो पॉईंट आहे हा पॉईंट नंबर 2 डिनोट करतोय। द कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट बी इज 2 आणि बी या पॉईंटचा कोऑर्डिनेट 2 आहे। सिमिलरली मी इथे कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट आर, आर या पॉईंटचा कोऑर्डिनेट घेतलेला बघा -3 इज -3। आता 2 पॉईंट आहे आणि या 2 पॉईंटमधला आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे। तर हे डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स सबस्ट्रॅक्ट स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर कोऑर्डिनेट। 2 पॉईंटमधला आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे। तर हे फाइंड आउट करण्याकरिता बिगर कोऑर्डिनेट आहे, या बिगर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करायचं। पहा या ठिकाणी सी पॉईंट आणि पी पॉईंट या 2 पॉईंटमधला आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे। आपण असाही डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो 1 2 3 आणि 4, म्हणजे सी पासून तर पी पर्यंत आपलं डिस्टन्स 4 आलेलं आहे। परंतु या नंबर लाईनवरती खूप मोठे जर नंबर असेल तर त्यात किंवा खूप छोटे नंबर असेल तर त्यामधील डिस्टन्स फाइंड आउट करायला आपल्याला थोडंसं कठीण जाऊ शकतं। त्यामुळे आपण काय करायचं का बिगर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करायचं। बघा 3 हा बिगर कोऑर्डिनेट आहे आणि -1 हा स्मॉलर कोऑर्डिनेट आहे। म्हणजे 3 मधून -1 तुम्हाला मायनस करायचं आहे, म्हणजे 3 - -1 इक्वल टू ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे म्हणजे आतलं साईन चेंज होणार आहे, म्हणजे 3 + 1
म्हणजे मायनस इथं प्लस होणार आहे. 3 + 1 = 4. याचा अर्थ सी आणि पी या दोन पॉईंटमधील डिस्टन्स 4 आहे. आपण असं जरी काउंट केलं तरी 4 येतं बघा. 1 2 3 आणि 4. आणि याचा अर्थ असा की दोन पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी बिगर कॉर्डिनेटमधून स्मॉलर कॉर्डिनेट्स मायनस करायचं. त्याच्यानंतर पुढील आपला जो पार्ट आहे तो बिटवीननेस. बिटवीननेस यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो दरम्यानता. दरम्यानता म्हणजे दोघांच्या मध्ये. बघा पी क्यू आर हे 3 पॉईंट मी लाईनवरती दाखवलेले आहेत आणि या 3 पॉईंटमध्ये क्यू पॉईंट हा पी आणि आरच्या बिटवीन आहे, दोघांच्या मध्ये आहे. पॉईंट क्यू इज बिटवीन पॉईंट पी अँड आर. पी आणि आरच्या बिटवीन हा पॉईंट पी आणि आरच्या बिटवीन हा पॉईंट क्यू आहे. इफ आता हे डिस्टन्स समजा 4 आहे आणि हे डिस्टन्स 5 आहे तर हे बिगर डिस्टन्स तुमचं 9 येणार आहे. असं जर होत असेल तर हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत असं आपण म्हणतो. म्हणजेच क्यू हा पॉईंट पी आणि आरच्या बिटवीन आहे असं म्हटलं जातं. डिस्टन्स पी क्यू म्हणजे हे डिस्टन्स प्लस डिस्टन्स क्यू आर हे डिस्टन्स म्हणजे मोठं जर डिस्टन्स असेल म्हणजे डिस्टन्स पी आर असं येत असेल देन इट इज सेड दॅट पॉईंट क्यू इज बिटवीन पॉईंट पी अँड आर. म्हणजे पॉईंट क्यू हा पॉईंट पी आणि आरच्या बिटवीन आहे. तर बिटवीननेस इज शोन ॲज, आणि हा बिटवीननेस कसा दर्शवला जातो बघा, पी डॅश क्यू डॅश आर. पी डॅश क्यू डॅश आर ने हा बिटवीननेस आपण दर्शवू शकतो. क्वेश्चन नंबर 1 पेज नंबर 5. फाइंड द डिस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ दी नंबर लाईन्स गिवन बिलो. तुम्हाला ही एक नंबर लाईन दिली आणि ह्या नंबर लाईनच्या आधारे तुम्हाला हे डिस्टन्सेस फाइंड आउट करायचे. मी इथे क्वेश्चनचा क्रमांक दिला आहे 1/5. 1/5 मीन्स पेज नंबर 5 क्वेश्चन नंबर 1. याचा अर्थ असा की पान क्रमांक तुम्ही 5 पाहिजे आणि त्यावरील पहिला हा प्रश्न आहे. फाइंड द डिस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. ही नंबर लाईन तुम्हाला दिलेली आहे आणि याच्या आधारे तुम्हाला हे जे डिस्टन्सेस आहेत हे फाइंड आउट करायचे आहेत. टोटल डिस्टन्सेस आपल्याला 8 आहेत. त्यातील उत्तराचा मी बाण दाखवला, इथे आन्सरचा ॲरो केला. त्यातील फर्स्ट एक्झाम्पल डिस्टन्स बी आपण फाइंड आउट करणार आहोत. आपण डिस्टन्स बी फाइंड आउट करणार आहोत त्याच्यामुळे आपण फक्त बी आणि ईचाच कोऑर्डिनेट पाहायचा, बाकी या फिगरमध्ये दुसरं काही नाही आहे हे लक्षात घ्यायचे. बीचा कोऑर्डिनेट बघा, बीचा कोऑर्डिनेट आहे 2 आणि ईचा कोऑर्डिनेट आहे 5 आणि मग आपण तसं लिहिणार आहोत. बीचा कोऑर्डिनेट आहे 2 आणि ईचा आहे 5. हे कोऑर्डिनेट डिनोट करण्यासाठी साईन आपण यूज केलेला आहे. बीचा कोऑर्डिनेट 2 आणि ईचा कोऑर्डिनेट आहे 5. या दोघांची आपण जर कंपॅरिझन केली तर 5 इज बिगर दॅन 2 म्हणजे 5 इज ग्रेटर दॅन 2. आणि मग आपण डिस्टन्स बी फाइंड आउट करताना काय करायचं आहे का बिगर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करायचा. आपण अगोदर यावर चर्चा केलेली आहे. म्हणजे डिस्टन्स बी = 5 - 2 = 3. 5मधून 2 गेले 3. डिस्टन्स बी = 3. सिमिलरली रिमेनिंग एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं डिस्टन्स जे ए. जेचा कोऑर्डिनेट आहे आपला -2. बघा जेचा कोऑर्डिनेट -2. त्याच्यानंतर एचा कोऑर्डिनेट आहे आपला 1. बघा जेचा कोऑर्डिनेट -2 आणि एचा कोऑर्डिनेट आहे 1. या -2 आणि 1 मध्ये 1 लार्जर आहे. 1 इज ग्रेटर दॅन -2. डिस्टन्स ए = 1 - -2. बिगरमधून स्मॉलर आपल्याला मायनस करायचं आहे. 1 - -2 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे म्हणजे आतलं साईन चेंज होणार म्हणजे 1 + 2 1 + 2 = 3 म्हणजे डिस्टन्स जे = 3. थर्ड क्वेश्चन त्यांनी दिला आहे डिस्टन्स पी सी. पीचा कोऑर्डिनेट बघा -2 आहे -4 आहे आणि सीचा कोऑर्डिनेट आहे 3. हे दोघे आपल्याला विचारात घ्यावे लागेल. पीचा कोऑर्डिनेट -4 आणि सीचा कोऑर्डिनेट आहे 3. यामध्ये 3 हा -4 पेक्षा मोठा आहे म्हणजे 3 इज ग्रेटर दॅन -4. डिस्टन्स पी सी = या लार्जरमधून हा स्मॉलर मायनस करायचा म्हणजे 3 - -4 3 प्लस मायनस साईन आहे म्हणजे आतलं साईन चेंज होणार. 3 + 4 = 7 म्हणजे डिस्टन्स पी सी आपल्याला मिळालं 7. त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे डिस्टन्स जे एच. जेचा कोऑर्डिनेट आहे -2 आणि एचचा कोऑर्डिनेट आहे -1. जेचा कोऑर्डिनेट -2 आणि एचचा कोऑर्डिनेट आहे -1. -2 आणि -1 मध्ये -1
मोठा आहे. आता जेव्हा दोन नंबर निगेटिव्ह असतात तेव्हा जो नंबर मोठा असतो, निगेटिव्ह नंबर मोठा असतो तेवढा तो लहान असतो. म्हणजे -1 इज ग्रेटर दॅन -2. डिस्टन्स एज काढायचं आहे आपल्याला, म्हणजे -1मधून -2 मायनस करायचं आहे. -1 -2 -1 तसंच या मायनस साईन आहे म्हणजे आतलं साईन चेंज झालं म्हणजे +2 आणि 2मधून 1 गेला म्हणजे 1, म्हणजे डिस्टन्स एज इक्वल टू 1. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे डिस्टन्स KO. आता केचा कोऑर्डिनेट आहे -3 आणि ओचा कोऑर्डिनेट आहे 0. केचा कोऑर्डिनेट -3 आणि ओचा आहे 0. -3 आणि 0मध्ये 0 मोठा आहे. 0 हा निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठा असतो. 0 इज ग्रेटर दॅन -3 म्हणजे डिस्टन्स KO इक्वल टू 0 -3. 0 मायनस साईन आहे म्हणजे प्लस होणार. 0 + 3 = 3 म्हणजे डिस्टन्स KO इक्वल टू 3. नेक्स्ट तुम्हाला सम त्यांनी सॉल्व करायला दिलं आहे डिस्टन्स OE. ओचा कोऑर्डिनेट आहे 0 आणि ईचा कोऑर्डिनेट आहे 5. म्हणजे ओचा 0 आणि ईचा 5 आहे. 5 इज ग्रेटर दॅन 0. देअरफॉर डिस्टन्स OE इक्वल टू 5 - 0. देअरफॉर डिस्टन्स OE इक्वल टू 5. या प्रकारे आपण डिस्टन्स OE फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं आहे त्यांनी डिस्टन्स PJ. पीचा कोऑर्डिनेट आहे -4 आणि जेचा कोऑर्डिनेट आहे -2. पीचा कोऑर्डिनेट -4 आणि जेचा कोऑर्डिनेट आहे -2. या दोघांची आपण कंपॅरिझन केली तर -2 इज ग्रेटर दॅन -4. अगोदर पण आपण एक्झाम्पल या प्रकारचा अभ्यासले. डिस्टन्स PJ इक्वल टू -2 -4. -2 तसेच हे मायनस साईन आहे, आतलं साईन चेंज झालं म्हणजे प्लस झालं आणि 4 - 2 म्हणजे 2 म्हणजे डिस्टन्स PJ इक्वल टू 2. आणि यातील लास्ट एक्झाम्पल 8 डिस्टन्स QB. क्यूचा कोऑर्डिनेट आहे -5 आणि बीचा कोऑर्डिनेट आहे 2. क्यूचा कोऑर्डिनेट -5 आणि बीचा कोऑर्डिनेट आहे 2. -5 आणि 2मध्ये 2 ग्रेटर नंबर आहे. 2 इज ग्रेटर दॅन -5. देअरफॉर डिस्टन्स QB इक्वल टू 2 - -5. 2 - -5 ब्रॅकेटमध्ये मायनस साईन आहे, बाहेर पण मायनस साईन आहे म्हणजे 2 प्लस हे मायनस साईन असल्यामुळे हे चेंज होणार 2 + 5. देअरफॉर डिस्टन्स QB इक्वल टू 7. या प्रकारे हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो. नेक्स्ट सम 2/5. इफ द कोऑर्डिनेट ऑफ A is X and that of B is Y, find distance AB. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला Aचा कोऑर्डिनेट X दिलेला आहे आणि Bचा कोऑर्डिनेट Y आहे आणि तुम्हाला डिस्टन्स AB फाइंड आउट करायला त्यांनी सांगितलेले. अशा प्रकारचे एकूण 6 एक्झाम्पल तुम्हाला त्यांनी दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल x = 1 y = 7. सेकंड एक्झाम्पल x = 6 y = -2. थर्ड x = -3 y = 7. फोर्थ x = -4 y = -5. फिफ्थ x = -3 y = -6 and लास्ट x = 4 and y = -8. इथे मी क्वेश्चनचा नंबर लिहिला आहे 2/5 मीन्स पेज नंबर 5 क्वेश्चन नंबर 2. इथे क्वेश्चन पण मी लिहिलेला आहे. आपलं आन्सर सुरू झालं क्वेश्चन नंबर 1. त्याच्यातला आपण सॉल्व करतोय. x = 1 आणि y = 7. एक्सची व्हॅल्यू 1 आहे, वायची व्हॅल्यू 7 आहे. आता या दोघांचं आपण कंपॅरिझन जर केली तर 7 इज ग्रेटर दॅन 1 मीन्स y इज ग्रेटर दॅन x. म्हणजे आपण इथे लिहिणार आहोत y इज ग्रेटर दॅन x. वायची व्हॅल्यू 7 आहे, एक्सची व्हॅल्यू 1 आहे. 7 इज ग्रेटर दॅन 1 मीन्स y इज ग्रेटर दॅन x. म्हणजे आपण इथे लिहिलं y इज ग्रेटर दॅन x. देअरफॉर डिस्टन्स AB इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट आपण मायनस करतो म्हणजे y - x अशा प्रकारचा आपल्याला फॉर्म्युला मिळणार आहे. आणि आता व्हॅल्यू पुट करायच्या इक्वलच्या खाली इक्वल. वायची व्हॅल्यू आहे 7 मायनस एक्सची व्हॅल्यू आहे 1 म्हणजे 7 - 1 = 6 म्हणजे डिस्टन्स AB आपल्याला मिळालं 6. सेकंड एक्झाम्पल x = 6 y = -2 हे त्यांनी तुम्हाला दिलेले आहे. 6 आणि -2चा आपण जर विचार केला तर 6 इज ग्रेटर दॅन -2 मीन्स x इज ग्रेटर दॅन y. मी इथे लिहिले बघा x इज ग्रेटर दॅन y.
मग डिस्टन्स ए बी काढताना फॉर्म्युला असा होणार आहे का एक्स मायनस वाय एक्सची व्हॅल्यू आहे 6 मायनस वायची व्हॅल्यू आहे -2 आणि मग 6 + 2 हे मायनस आहे, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असेल तर आतलं साईन चेंज होतं, अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे 6 + 2 = 8. अशा प्रकारे हा सेकंड सब क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर थर्ड तुम्हाला दिलं आहे x = -3 y = 7. आता -3 आणि 7चा जर विचार केला तर 7 इज ग्रेटर दॅन -3 मीन्स y इज ग्रेटर दॅन x. देअरफॉर डिस्टन्स ए बी = y - x, म्हणजे आपल्याला y मधून x मायनस करावं लागेल. आता व्हॅल्यू पुट करा. yची व्हॅल्यू आहे वायची व्हॅल्यू आहे 7 मायनस एक्सची व्हॅल्यू आहे -3. 7 मायनस -3 7 तसाच, बाहेर मायनस साईन आहे म्हणजे आतलं साईन चेंज होणार म्हणजे प्लस आणि 3. 7 + 3 = 10. हे झालं तुमचं थर्ड एक्झाम्पल. फोर्थमध्ये तुम्हाला दिले त्यांनी x = -4 y = -5. -4 आणि -5 यामध्ये -4 लार्जर नंबर आहे. -4 लार्जर आहे मीन्स x इज ग्रेटर दॅन y. देअरफॉर डिस्टन्स ए बी = लार्जर नंबर मायनस स्मॉलर नंबर. देअरफॉर x - y. डिस्टन्स ए बी = x - y. एक्सची व्हॅल्यू आहे -4 मायनस वायची व्हॅल्यू आहे -5, म्हणजे -4 मायनस -5 -4 तसेच इथे मायनस साईन आहे ब्रॅकेटच्या बाहेर म्हणजे चेंज झालं, प्लस झालं, +5 5 - 4 = 1. त्याच्यानंतर फिफ्थ क्वेश्चन x = -3 y = -6. x = -3 y = -6. -3 आणि -6चा आपण जर विचार केला तर -3 इज ग्रेटर दॅन -6. देअरफॉर x इज ग्रेटर दॅन y. डिस्टन्स ए बी = x - y. एक्सची व्हॅल्यू आहे -3 मायनस हे मायनस साईन आणि त्यातून मायनस करायचं तुम्हाला -6, म्हणजे -3 हे मायनस साईन चेंज होणार इथलं या साईनमुळे, म्हणजे -3 + 6 उलट 6 - 3 = 3. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन x = 4 y = -8. एक्स आणि वायचा आपण जर विचार केला तर 4 इज ग्रेटर दॅन -8. 4 इज ग्रेटर दॅन -8 मीन्स x इज ग्रेटर दॅन y, म्हणजेच x हा y पेक्षा मोठा आहे. व डिस्टन्स ए बी = x - y असा फॉर्म्युला तयार होणार आहे. एक्सची व्हॅल्यू आपण 4 ठेवली मायनस वायची व्हॅल्यू आपण -8 ठेवली. 4 आहे तसेच, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे म्हणजे साईन चेंज होणार, हे मायनस आहे प्लस होणार. 4 + 8 देअरफॉर डिस्टन्स ए बी = 12.